हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता आपण चाललो आता सध्या वरच्या रानात, म्हणजे आपल्याला आणायचे आहेत काही पाईप आणायचे आहेत आपल्याला, खालच्या रानात न्यायचे आहेत कांद्याला पाणी सोडण्यासाठी. तर आता निघालो मित्रांनो आपण वरच्या रानात. अँड ऊन मित्रांनो अजून पण आहे, जवळपास 4:30 वाजलेत, 4:45, बट तरी पण ऊन भरपूर लागते अजून. अँड आता चालू मित्रांनो आपण पाईप आणायला. तर चला आता फटाफट जाऊया. पायपा घ्यायच्यात अजून इकडनं घ्यायच्या पायपा, अँड मग जायचं परत आपल्याला खालच्या रानात, म्हणजे डायरेक्ट ह्या टोकावरनं डायरेक्ट त्या टोकाला जायचं आपल्याला. तर चला आता फटाफट पायपा घेऊया आणि घेऊन निघूया आपण खालच्या रानामध्ये. चला तर मित्रांनो, आता आपण आपले पाईप घेऊन खालच्या रानात, एकदम खालच्या रानात आलो मित्रांनो. लय लांब होतं, 1 किलोमीटरच्या आसपास नाही, 1 किलोमीटरच्या वर असेल थोडंसं. आलो मित्रांनो आपण ह्या पाईपा. आता ह्या पाईप मित्रांनो डायरेक्ट इथनं जोडायचं आपल्याला त्या कांद्याला, कारण की इकडनं एवढ्या दंडाने फिरत जायला पाणी वेस्ट होतं लय. त्यासाठी आता आपण डायरेक्ट तिथून पाईप टाकणार तिकडे. आता आज तर लाईट गेलेली मित्रांनो, पाईप वगैरे आणून ठेवलेत. तर उद्या लाईट आली तर आपल्याला सुरू करायचं मित्रांनो पाणी. त्यासाठी आपण नळे वगैरे आणून ठेवलेले. तर आता चला आपण मित्रांनो पण जाऊया तिकडं, आपल्याला लावायचे अजून काहीतरी रोपं. चला आता मी तुम्हाला दाखवतो कशाचे रोपं लावायचे चाललेत. अँड आपल्याला ट्रेनला बी पाणी घालायचं होतं, बट बघूया आधी. आता ड्रम आणला असेल तर पाणी घालूया, नाही तर मग आपण घेऊया इथं ते रोपं लावा. चला आता मी तुम्हाला दाखवतो कशा. मित्रांनो आता आपण आधी घरी आलो आहे, कारण की आपल्याला न्यायचं आहे ड्रम अँड बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन जायच्या आपल्याला मित्रांनो. त्यासाठी आला आपण घरी. त्याला पंप अँड पाणी पण घेऊन जायचं आहे. सो पंप घरात वाटतं, थांबा आपण पंप घेऊया. तर मित्रांनो घेतले आता ड्रम अँड पाणी दोन्ही पण घेतलं आहे. सो चला निघूया आता आपण घेऊन फटाफट खालच्या रानात. चला आता मित्रांनो घेतलं आपण ड्रम अँड बॉटल. निघूया आता आपण परत रिटर्न खालच्या रानात आलो आपण. अँड इथं हे बघा, हे आणलं मित्रांनो आपण दुसरं रोप. हे आणलं मित्रांनो आपण मिरची. आता मिरची लावायचं चालू आहे मित्रांनो. ह्याच्यात एक कलिंगड, एक मिरची बघू शकतो. इथं कलिंगड, इथं मिरची. आता इथं कलिंगड उगवलेलं नाही आहे, तिथं पण मिरचीच लावली. आता इथं बघू शकताय. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ह्याच्यात मिरची पण लावली. तर चला आता आपण घेऊया मिरचीला ड्रिचिंग करायला पाणी घालायचं मित्रांनो. आता ह्याला मिरचीला पण पाणी घालून देऊ. तर मित्रांनो आता आपण काम बदल केला आहे, कारण की विषय काय झाला, काहीतरी विषय झाला ते आपल्याला काय जुळायचं नाही. त्यामुळे आता आपण मित्रांनो पाडणार ह्याला होलं पाडायचं. तर आपल्याला बघू शकता आता हे असं घ्यायचं आणि फक्त असं करायचं मित्रांनो, असे होल पाडायचे आता आपल्याला. तर मित्रांनो आता पप्पा ड्रिचिंग पाणी ते करणार आहेत. चला जा आपण घेऊ फटाफट होल पाडून. मग मम्मी आहे पाठीमागं लगेच मिरची लावायला. हे पेशंटचं जरा वेगळंच काम चाललंय, तर त्याचं चालू द्या मित्रांनो काम. आता घेऊ आपण फटाफट होल पाडून. आता आपण होल पाडायचं बंद केलं आहे, तेवढा एक बेड कंप्लीट केला आहे आणि बंद केलं आहे. आता आपल्याला लावायचं मित्रांनो रोप, कारण की आता सध्याच्याला रोप आपल्याकडे एवढंच आहे, त्यामुळे जास्त होल पाडून काय ठेवायचं नाही मित्रांनो. चाललं आता इथं लावायचं. आता हे केलं, जेवढा होल पाडला आहे तेवढंच लावायचं आहे, कारण की आत्ता सध्या मित्रांनो रोप नाही आपल्याकडे जास्त. आणि होल पाडून ठेवलं की मग त्याचा काही जास्त उपयोग होत नाही, कारण की मग ते बाष्पीभवन जास्त होते आणि ते सुकतात पटापट बेड. तर त्यासाठी आपण लगेच काय होल पाडत नाही आहे त्याला.
जसे रोप येतील तसे होल पाडून आपण लावतो. तर आता जेवढे होलं पाडलेत तेवढ्याचे रोप आपल्याकडे आहेत. चला आता एवढे 3 बेडला फटाफट लावून घेऊ. मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो की मिरचीचे रोप कसे लावले जातात. इथं तुम्हाला दाखवतो मी. मग कसं लावायचं रोप? कशी लावायची रोप? अशी लावायची. हे होल पाडलेले थोडे माती बाजूला काढायची, त्याच्यामध्ये रोप ठेवायचं, वरतून परत अशी माती लावायची. ते तिकडची आहे का? सुकले का? काल लावलेलं नाही. तू लावलं का सुकते? मी लावलं की सुकतच नाही. तू लावलेलं ते सुकते. मित्रांनो हे रोप ह्याला चिटकला पण नाही पाहिजे, कारण की उन्हाने मग नाही तर इथं खराब होतं. तर त्याची पण मित्रांनो काळजी घ्यायला लागते. तर चला आता आपण पण करूया आपण ह्या बेडला लावायला सुरू. तर मित्रांनो चला आता आपले रोप संपलेत सगळं लावून घेतले आपण. जेवढे रोप होते तेवढे कंप्लीट केलेत, सगळे लावून टाकलेत. आणि आता निघाले मित्रांनो आपण घरी. बाकीचे गेलेत सगळे. सो आपण पण निघालेलो आहे मित्रांनो. तर चला आता जाऊया घरी अँड आवरूया आता आपलं, फ्रेश वगैरे होऊया, करूया आपण आराम. तर चला आता मित्रांनो करू आपण आजच्या ब्लॉगचं पण एंड. तर भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.